राज्यातील 72 लाख पेन्शनधारकांसाठी आता सगळ्यात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। पेन्शनधारकांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठी गुड न्यूज आता आली आहे। मुख्यमंत्र्यांनी 5 ते 6 मागण्या आता पूर्ण केल्या आहेत। सर्वांनी आता जाणून घ्यायचं आहे अधिक माहिती पेन्शन बद्दल काय आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती। बघा पेन्शनधारक मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आलेला आहे। केंद्र सरकार व राज्य सरकारच्या पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्त करणारे निवृत्ती वेतनधारक म्हणजेच क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 तर या रिटायरमेंट गव्हर्नमेंट पेन्शनधारकांसाठी सरकारने मोठी गुड न्यूज आता दिली आहे। जर ईपीएस पेन्शन तुम्ही घेत असाल किंवा कोणती पेन्शन जर सरकारी तुम्ही त्या ठिकाणी घेत असाल तर अशा सर्व 72 लाख पेन्शनधारकांसाठी आता त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। पेन्शनधारक अनेक वर्षापासून त्या ठिकाणी मूलभूत पेन्शन समस्या आणि पुरेशी पेन्शन वाढ करण्याची मागणी करत होते। यामध्ये पेन्शनधारकांची मागणी त्या ठिकाणी आता वाढत होती। यामध्ये पहिली मागणी अशी होती की त्यांना जगण्यासाठी पेन्शन अपुरी पडत असल्याचं एक परिपत्रक सुद्धा शासनाला मागील महिन्यामध्ये त्यांनी सादर आता केलं होतं। या परिपत्रकामध्ये 5 ते 6 मागण्या आता पेन्शनधारकांच्या होत्या। पहिली जी मागणी आहे सर्वांनी आता इथे कान देऊन ऐकायचं आहे, कारण मुख्यमंत्री साहेबांनी आता तुमच्या मागण्या मान्य केल्या आहेत। कोणकोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत, ज्याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे। जर तुम्ही कोणती सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्ही इथे आता कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा या मागणीमध्ये पहिली मागणी अशी होती ती म्हणजे पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीबाबत मागणी होती। तर यामध्ये असं होतं की 2021 पासून पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करा अशी मागणी पेन्शनधारक सातत्याने करत होते। त्याबद्दल अनेक मोर्चे सुद्धा पेन्शनधारकांनी काढले होते, परंतु राज्य सरकारला जाग आलेली नव्हती। कारण पेन्शनधारकांची पेन्शन वाढवायची म्हणल्यावर सरकारच्या तिजोरीमध्ये तेवढा पैसा उपलब्ध पाहिजे। अधिक त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे लाडकी बहीण योजना असेल, अनेक योजना नवनवीन सरकार काढत आहे, त्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये फंड नव्हता। परंतु केंद्र सरकारने आता कालच 1,20,000 कोटींचा फंड दिल्याने सर्वात पहिल्यांदा निर्णय घेण्यात आलाय तो म्हणजे पेन्शन वाढीबाबतचा। कारण पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन जगण्यासाठी अपुरी पडते, त्यामुळे पहिला निर्णय घेण्यात आला तो म्हणजे पेन्शनधारकांची पेन्शन वाढल्या। आता तुमची पेन्शन किती वाढल्या आणि कोणत्या तारखेपासून पेन्शन तुम्हाला वाढवून येणार आहे हेच तुम्हाला सांगणार आहे। तर त्याआधी महत्त्वाच्या पुढच्या मागण्या तुमच्या कोणकोणत्या मान्य झालेत हे तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। 2 मिनिटांचा महत्त्वाचा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघी मिळून पेन्शनधारकांच्या सर्वच्या सर्व मागण्या आता या ठिकाणी मान्य करण्यात आलेत। याबद्दलचा सरकारचा एक GR सुद्धा आलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला आम्ही पुढे दाखवणार आहे। आता बघा सरकार नवनवीन योजना दरवर्षी नवीन काढत असतं, त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत होता। परंतु कालच केंद्र सरकारने 1,20,000 कोटींचा निधी राज्य सरकारला दिल्याने राज्य सरकारचे त्या ठिकाणी पेन्शनधारक आणि केंद्र सरकारचे पेन्शनधारक या दोघांच्या पण आता 5 मागण्या त्या ठिकाणी मान्य करण्यात त्या ठिकाणी आलेल्या आहेत। आता त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून अर्थमंत्री अजितदादा पवार यांना हे पत्र आता देऊन टाकले। आता यामध्ये सगळ्यांचा विचार करून दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। पहिली पेन्शनधारकांची मागणी लक्षात ठेवा, तुमची आता 2021 ते 2025 पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी अजिबात पेन्शन वाढ केलेली नव्हती। याची तक्रार त्या ठिकाणी पेन्शनधारक सातत्याने करत होते। तर त्यांची तक्रार लक्षात घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकारने आता ही अट मान्य केली आहे। आता पहिला प्रश्न तर सॉल्व्ह झाला। त्यानंतर आता दुसरी मागणी पेन्शनधारकांची होत होती ती म्हणजे आपल्या राज्यामध्ये आता असे पण काही पेन्शनधारक आहेत ज्यांना त्यांची मुलं सांभाळत नाहीत, त्यासाठी एक वेगळा कायदा आता सरकारने केला आहे। त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी तुमची मुले सांभाळत नसतील तर तुम्हाला पुढे काय करायचं आहे ते सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटे फक्त लक्ष देऊन बघायचं आहे कोणकोणत्या 4 ते 5 मागण्या तुमच्या मान्य करण्यात आलेत ते तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी एक वेगळीच आनंदाची गुड न्यूज सरकारने दिली आहे, ती सुद्धा मान्य त्या ठिकाणी मागणी केली आहे। तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता दुसरी मागणी पेन्शनधारकांनी अशी केली होती की आम्हाला आमची मुलं सांभाळत नाहीत, आम्हाला घरातून बाहेर काढतात,
त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांसाठी एक वेगळा तुम्हाला खुश करण्यासाठी एक आनंदाचा त्या ठिकाणी कायदा करण्यात आलाय। कोणता कायदा करण्यात आलाय ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे बघा, दुसरी मागणी सरकारच्या माध्यमातून सर्व पेन्शनधारकांची मागणी केल्या। पहिली मागणी पेन्शन वाढीबाबत आहे, दुसरी मागणी ती म्हणजे पेन्शनधारकांना सांभाळण्यासाठी त्यांना त्यांची मुले सांभाळत नसतील तर त्यांच्यासाठी एक नवा कायदा त्या ठिकाणी लागू करण्यात येतोय। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक पेन्शनधारक तिसरी मागणी त्या ठिकाणी केल्या, ती म्हणजे आता बघा प्रत्येकाची पेन्शन जी आहे तर ती सरसकट 3000 रुपयांनी वाढ करावी अशी तिसरी मागणी आता सरकारकडे पेन्शनधारकांनी केली होती। मुख्यमंत्री साहेबांनी ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी मान्य केली आहे। परंतु यामध्ये आता या 3000 रुपये पेन्शन वाढीबाबत कोण कोण यासाठी पात्र ठरणार आहे, कोणाकोणाची पेन्शन वाढ करण्यात आली ते तुम्हाला लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आता समजावून सांगणार आहे। लक्ष देऊन बघा। आता बघा, या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी सरकारने दिली आहे गुड न्यूज। आता बघा, ज्या ज्या पेन्शनधारकांचं वय 60 वर्षापासून 100 वर्षापर्यंत असेल तर या वयामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या 5 प्रकारच्या मागण्या या ठिकाणी आता मान्य केल्या आहेत। यामध्ये चौथी मागणी आहे तर ती अत्यंत महत्त्वाची मागणी आहे। आता तुम्ही लक्ष देऊन बघा, आता 60 वयावरील सर्व पेन्शनधारकांना सारखंच आजार पाठीमागे लागत असतात। पेन्शनधारकांना या वयापासूनच खर्चाची बाजू वाढत चाललेली असते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून चौथा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय, तो म्हणजे आता पेन्शनधारकांना आता दवाखान्याचा खर्च अजिबात 1 रुपया सुद्धा तुम्हाला करायची गरज नाही। पेन्शनधारक मित्रांनो, कदाचित तुम्हाला विश्वास पटत नसेल, परंतु आता सरकारच्या माध्यमातून सर्व 60 वयावरील पेन्शनधारकांना दवाखान्याचा खर्च सरकारमार्फत आता मोफत देण्यात येणार आहे। तर यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगण्यात आलंय। सगळ्यात महत्त्वाचा निर्णय पहिला आहे तो म्हणजे पेन्शनधारकांची पेन्शन आता किती हजारांनी त्या ठिकाणी किती हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतला आहे, हे तुम्हाला लगेच या ठिकाणी आता सांगणार आहे। आता बघा, पेन्शनधारकांचा दवाखान्याचा खर्च अगदी 1 रुपयापासून 5 लाख रुपयेपर्यंत पेन्शनधारकांना मोफत खर्च सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला दिला जाणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर दवाखान्याचा मोफत खर्च पाहिजे असेल, तुम्हाला BP शुगर असेल, त्याच्या गोळ्या खरेदी करायच्या असतील किंवा थंड तापावर तुम्ही दवाखान्यामध्ये पैसे जास्त जात असतील तर तुम्हाला त्याचा खर्च आता तुम्हाला सरकार भरणार आहे। एक तुम्हाला कार्ड काढायचं आहे। लक्षात ठेवा, प्रत्येक पेन्शनधारक तुम्ही असाल तर तुम्हाला कार्ड काढायचं आहे। ते कार्ड कुठलं काढायचं आहे लगेच तुम्हाला सांगणार आहे। आता बघा, या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय की आता तुम्हाला पेन्शन जी आहे तर ती पेन्शन तुम्हाला येणाऱ्या सप्टेंबर महिन्यापासून, म्हणजेच येणारा जो सप्टेंबर महिना आहे त्यामध्ये तुमची पेन्शन आता वाढ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। तसेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेत असाल तर तुम्हाला सुद्धा पेन्शन या ठिकाणी वाढणार आहे। बघा, पेन्शनधारकांची मागणी होत होती की आम्ही त्या ठिकाणी आम्हाला पेन्शन तुम्ही वाढ का करत नाही। 2021 पासून पेन्शनधारक मोर्चा काढत होते, त्यामुळे पेन्शनधारकांची ही मागणी आता सरकारने मान्य केलेली आहे। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या पेन्शनधारकांचं वय 60 वय आहे त्यांची एक वेगळी पेन्शन वाढल्या, त्यानंतर 65 वयावरील पेन्शनधारकांची पेन्शन वेगळी वाढल्या, त्यानंतर 70 वयावरील पेन्शनधारकांची पेन्शन वेगळी वाढल्या, त्यानंतर 80 वयाची जर तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुमची पेन्शन वेगळी वाढल्या। त्यामुळे कोणाची पेन्शन किती वाढ करण्यात आल्या, मोफत दवाखान्याचा खर्च कसा घ्यायचा, तसेच तुम्हाला त्या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा मुलगा जर या वयामध्ये सांभाळत नसेल तर त्यासाठी नवा कायदा सरकारने काय केला आहे पेन्शनधारकांसाठी, तुम्ही आता लक्ष देऊन या ठिकाणी ऐकायचं आहे। आता बघा पेन्शनधारक मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो दिलासा दिला आहे, सर्व BP शुगरच्या गोळ्या तुम्हाला दवाखान्याचा खर्च अगदी 5 लाख रुपयेपर्यंत पेन्शनधारकांचा आता दवाखान्याचा खर्च सरकार आता पूर्णपणे तुम्हाला मोफत करणार आहे। यासाठी तुम्हाला एक कार्ड काढणं गरजेचं आहे। ते कार्ड कोणतं काढायचं आहे लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगतो, परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला BP शुगरच्या गोळ्या जर घ्यायच्या असतील किंवा अनेक तुम्हाला थंड तापावर जर दवाखान्यात जायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आता पैसे त्या ठिकाणी खर्च करण्याची गरज नाही।
तसेच तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी गर्दीमध्ये पेन्शन तुम्हाला काढण्याचा त्रास होत असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी देखील सरकारच्या माध्यमातून आता गुड न्यूज आली आहे। कोणाची पेन्शन किती वाढणार आहे हे तुम्हाला लगेच या ठिकाणी आता सांगणार आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शनधारक आता बघा या ठिकाणी आता तुम्हाला काय सांगितलंय, आता तुम्हाला दवाखान्याचा जर खर्च त्या ठिकाणी मोफत पाहिजे असेल तर एक कार्ड काढणं गरजेचं आहे। ते कार्ड काढण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे। तसेच तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट ऑफिस या चारीपैकी एका बँकेमध्ये तुमचं खातं असलं पाहिजे, कारण दवाखान्याचा खर्चाचे पैसे याच 4 बँकेमध्ये येणार आहेत, कारण या 4 बँका सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत असं सरकारने सांगितलंय। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची पेन्शन किती वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे ते सुद्धा तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो। आता बघा त्या ठिकाणी पेन्शन जी वाढ आहे तर ती 65 वयावरील जे पेन्शनधारक आहेत त्यांची पेन्शन आता त्या ठिकाणी 3% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानंतर 70 वयाच्या पेन्शनधारकांसाठी आता पेन्शन जी आहे तर ते 5% वाढवण्याचा सरकार निर्णय घेणार आहे। त्यानंतर पुढची जी आहे तर ती 75 वयावरील सर्व पेन्शनधारकांसाठी 7% पेन्शन वाढवण्याचा सरकार निर्णय घेतोय। त्यानंतर पुढची पेन्शन आहे 80 वयावरील आणि 85 वयावरील यांच्यासाठी 10% पेन्शन वाढ करण्याचा सरकारने निर्णय या ठिकाणी घेण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला सांगत आहे पेन्शनधारकांसाठी कायदा तुम्हाला कोणता करण्यात आलाय। जर तुमचा मुलगा जर तुमच्या या वयामध्ये सांभाळत नसेल तर तुमच्यासाठी पेन्शनधारकांसाठी सरकारने नवा कायदा केला आहे। तुम्हाला बघा आता समजा त्या ठिकाणी तुम्ही कमी वयामध्ये मुलांच्या नावावर जर जमीन केली असेल, जर मया लावून तुम्हाला तुमची जागा, प्रॉपर्टी, जमीन तुमच्या मुलाच्या नावावर केली असेल आणि ज्यावेळी मुलगा तुमचा त्या ठिकाणी घरातून बाहेर काढतो यासाठी काय कायदा केला आहे तुम्ही आता लक्ष देऊन ऐकायचं आहे। आता बघा पेन्शनधारक मित्रांनो, आता सगळ्या पेन्शनधारकांसाठी सरकारने दिली आनंदाची बातमी, ती म्हणजे तुम्हाला दवाखान्याचा खर्च मोफत कसा मिळवायचा ते तर सांगणारच आहे, परंतु तुमचा मुलगा जर सांभाळत नसेल तर त्यांच्यासाठी नवा कायदा आता त्या ठिकाणी सरकारने केला आहे। जर तुमचा मुलगा त्या ठिकाणी तुम्हाला फूस लावून, माया लावून लग्नाच्या आधी तुमची जमीन, प्रॉपर्टी नावावर करून घेतला असेल आणि लग्नानंतर तो मुलगा जर तुम्हाला सांभाळत नसेल तर त्या ठिकाणी सरकारला आता तुम्ही एक अर्ज करू शकता। हा अर्ज तुम्ही तलाठी कार्यालय, त्या ठिकाणी तहसीलदार कार्यालय किंवा त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय यामध्ये जाऊन करू शकता। हा अर्ज केल्यानंतर 30 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या मुलावर त्या ठिकाणी मुलाच्या नावावर जी तुम्ही आता प्रेमापोटी जमीन जर केली असेल तर ती जमीन आता तुम्हाला आहे अशी परत मिळणार आहे। त्यामध्ये सरकारने एक नवा कायदा केल्याने आता सरकारच्या माध्यमातून मुलांचं अवघड झालं आहे। त्यामध्ये जर मुले तुमची सांभाळत नसेल तर दंडात्मक कारवाई सुद्धा त्यांच्यावर करण्याची मागणी आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे। तसेच आता तुम्हाला दवाखान्याचा खर्च कसा घ्यायचा आहे हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। बघा प्रत्येक पेन्शनधारकांनी आता सरकारने सांगितले आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला काढायचं आहे। आयुष्यमान भारत कार्डवरील वयाच्या 65 वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी, पेन्शनधारकांसाठी तुम्हाला 5 लाख रुपयेपर्यंत दवाखान्याचा मोफत खर्च सरकारच्या माध्यमातून देण्यात येतोय। त्यामुळे पेन्शनधारकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे आता या 5 निर्णयाबद्दल आता सरकारच्या माध्यमातून आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शन वाढीबाबत त्या ठिकाणी लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्व आता या ठिकाणी आता सर्व जे काय तुम्हाला आता निर्णय आहेत तर या निर्णयांची मान्यता लवकरच सरकार काढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पेन्शनधारक मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।